जर महागाई आपल्याकडे भारतामध्ये 6 ते 7% तर आपल्याला कमीत कमी 12 ते 15% मध्ये खेळावं लागणार. तसा कोणता तरी इन्व्हेस्टमेंट टूल आपल्याला शोधावा लागणार. जर आपण सेव्हिंग्स, फिक्स डिपॉझिट ह्याच्यावरती राहिलो तर मग आपलं काम नाही चालणार. तो हॅलो मित्रांनो, माझं नाव वल्लभ बोत्रे आहे आणि मी एक इंजिनियर आहे. मी फायनान्शियल प्रोफेशनल आहे आणि मला 15 पेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे फायनान्स आणि इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये. तसंच ठीक आहे. तर मी आज स्पेशली हा व्हिडिओ हा इन्व्हेस्टमेंटवरती काढलेला आहे, की मी आतापर्यंत जे व्हिडिओ काढतोय, मला लोकांचे असं काही लोकांकडून मला असं कळालंय की त्यांना ऍक्च्युली इन्व्हेस्टमेंट काय आहे हाच त्यांना प्रकार माहीत नाहीये. इन्व्हेस्टमेंट का करतात हेही त्यांना माहीत नाहीये. राईट आहे. कारण की लोकांना जर इन्व्हेस्टमेंट काय आहे हेच जर माहिती पडलं नाही तर ते कधी करणारच नाही ते इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे. तर मला आजच्या व्हिडिओमध्ये हा इन्व्हेस्टमेंट काय आहे आणि का इन्व्हेस्टमेंट करायचं हे मला आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचं आहे. तर बेसिकली कसं आहे, इन्व्हेस्टमेंट हा कसं आहे की तुम्ही एखादी अमाऊंट, एखादा पैसा तुम्ही एका जागेवरती ठेवला आणि त्याला तुम्ही वाढण्यासाठी ठेवून दिला. जसे की शेतकरीमध्ये आपण जर बघितलात, आपण जे मूठभर भात घेतो आणि तो आपण जमिनीमध्ये पेरतो, ते आपण इन्व्हेस्टमेंट केली. आता जे आपण उगवायला ठेवलंय, पाणी टाकून जे उगवतो, त्याला म्हणतात रिटर्न्स. राईट आहे. म्हणजे आपण तो इन्व्हेस्ट केला पहिला तो भात, त्याची जी जमिनीमध्ये टाकली आणि त्यानंतर तो वाढण्यासाठी आपण ठेवला. बरोबर. तर हा एक थोडा बोलतात ना, तुम्हाला थोडा नॉलेज भेटला असेल की काय इन्व्हेस्टमेंट आहे. आता इन्व्हेस्टमेंट हा का करतात ऍक्च्युली बघा. इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या प्रकारचं आहे. कोण गोल्डमध्ये करतो, कोण प्रॉपर्टीमध्ये करतो. तर मी तुम्हाला ते नंतर सांगेनच. पण मला तुम्हाला सांगेन बेसिकली इन्व्हेस्टमेंट का करतात, कारण की आपल्याला फायनान्शियल गोल अचीव करण्यासाठी, आर्थिक आर्थिक जे आहे ना ते आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे. आपल्याला आपलं फायनान्शियल स्ट्रॉंग करायचं आहे फॅमिलीसाठी. ठीक आहे. आता हे जे सगळं आहे, एक प्रत्येक इन्व्हेस्टमेंट हा स्पेसिफिक फायनान्शियल गोलमध्ये असला पाहिजे. बरं. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला उदाहरण द्यायचं असलं तर एखादा तुम्हाला तुमचा मुलगा असेल 5-6 वर्षाचा. आता त्याचा जो एज्युकेशन करण्यासाठी त्याला जे आता लागणार आहे पुढे, त्याला आपल्याला एक फंडची गरज असणार. बरोबर. मुलाच्या एज्युकेशनसाठी आपल्याला 10वीच्या नंतर जो आपल्याला मोठा फंड लागणार, कारण की इन्फ्लेशन पण खूप मोठा अ, राक्षस आहे तुम्ही बोलू शकता. कारण की आज जो एज्युकेशन, जो शिक्षणाचा जो इन्फ्लेशन आहे ना, महागाई ही 10 ते 14% वाढते. तर असं समजू नका की आजच्या तारखेला जर तुम्ही 40,000 तुमच्या मुलाला फीस देत असाल तर तो कदाचित लाख रुपये होऊन जाईल. ठीक आहे. तर इन्फ्लेशन महागाईला थोडक्यात घेऊन, तर म्हणून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, कारण की आपल्याला महागाईचा मात करायचा आहे. जर महागाई आपल्याकडे भारतामध्ये 6 ते 7% तर आपल्याला कमीत कमी 12 ते 15% मध्ये खेळावं लागणार. तसा कोणता तरी इन्व्हेस्टमेंट टूल आपल्याला शोधावा लागणार. जर आपण सेव्हिंग्स, फिक्स डिपॉझिट ह्याच्यावरती राहिलो तर मग आपलं काम नाही चालणार. कारण की ते आपल्याला किती देणार? 4% सेव्हिंग्समध्ये, 5 ते 6%, 6.5% फिक्स डिपॉझिटमध्ये आणि आपलं इन्फ्लेशन. म्हणजे आपण इकडून तेवढेच पैसे भेटतात आणि इकडून तेवढेच पैसे जात आहेत. ठीक आहे. तर इन्व्हेस्टमेंट ह्याच्यासाठी की पहिलं तर मी तुम्हाला मुलाचं सांगितलं की चाइल्ड, मुलाचं एज्युकेशनसाठी. त्यानंतर आपल्याला समजा आता मुलाचं लग्नही करायचं असेल, बरोबर, मुलीचं असो मुलाचं असो, आपल्याला प्लॅनिंग तर करावं लागणार. जर तुम्ही प्लॅनिंग नाही केलं तर कर्ज घ्यावं लागेल. तुम्हाला एखादी गाडी विकत घ्यायची असेल, एखादं घर घ्यायचं असेल, तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असेल, राईट आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. आता कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं हे मी तुम्हाला सांगेन. आता इन्व्हेस्टमेंटमध्ये 2 प्रकार असतात. एक शॉर्ट टर्म, छोटात म्हणजे बोलतात ना 1 ते 3 वर्षाचा कधी होऊ शकतो. आपल्याला गाडी घ्यायचं, आपण 15-20 वर्ष नाही ठेवू शकत. हा शॉर्ट टर्म गोल आहे. 1-2 वर्षात घेऊया. एक लॉंग टर्म गोल आहे. तो 2-3 वर्षामध्ये आपण घर नाही विकत घेऊ शकत. ठीक आहे. तो 15 ते 20 वर्षाचा हा लॉंग टर्म झाला.
ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना कोणत्या कोणत्या गोष्टी बघाव्या लागणार. फॉर एक्झाम्पल, पहिला तर आपला इन्व्हेस्टमेंट करताना आपल्या डोक्यात एक गोल पाहिजे की का करतोय, एक टाइम पाहिजे की किती वर्षासाठी आपल्याला करायचं, एक इन्फ्लेशनला, महागाईला, कारण की आपल्याला किती टक्केवारी ही पण पाहिजे. राईट आहे. परत परत बोलतोय, एक आपल्याला डोक्यात गोल पाहिजे, दुसरा एक टाइम पाहिजे, किती वर्षाच्या नंतर आपल्याला पाहिजे, तिसरा आपल्याला इन्फ्लेशन, महागाई. महागाई म्हणजे आपण जो ठेवलेला आहे त्या टाइमला आपल्याला पैसे पाहिजे, तर आपल्याला महागाई पकडूनच इन्व्हेस्टमेंट रिटर्न बघावं लागणार. तुम्हाला कळतंय? ठीक आहे. आय होप तुम्हाला समजत असेल. आता मी तुम्हाला एक, लोकांना इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर एफ डी, फिक्स डिपॉझिट आणि सेव्हिंग म्हणजे फार कमी नॉलेज आहे. तर मी तुम्हाला पहिलं एक सांगेन, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटचं काय आहे. तर सेव्हिंग कसं आहे माहितीये, की आपण एखादी अमाऊंट आपल्या सेफ्टीसाठी आपण बँकेमध्ये ठेवली. ठीक आहे. अजून काय नाही केलं, बँकेत जे व्याज येत आहे ते आपलं आहे 4-3.5% जे काय आहे. जर फिक्स डिपॉझिट असेल तर 5-6-7 जे काय असतील ते तुम्हाला बँकेचे ते इंटरेस्ट तुम्ही बँकेकडून इन्क्वायरी करू शकता. तर इन्व्हेस्टमेंट काय आहे, की आपली अमाऊंट, जशी आपण गाडी पार्क करतो ना पार्किंग मध्ये, आपली अमाऊंट पार्क करा जिकडे तो आपल्याला मोठी अमाऊंट अर्न करून देईल. आपला अमाऊंट बँकेत न करता कुठेही, मी तुम्हाला असेट क्लास सांगेन की कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं असतं, ते एका अशा जागेवरती ठेवला जिकडनं आपल्याला प्रॉफिट भेटत राहील, पैसे येत राहील. इन्व्हेस्टमेंट हा आपल्याला ऑटोमेशन आहे, आपल्याला इन्व्हेस्टमेंट कमवून देतोय, आपण काम नाही करत. बरं. आता इन्व्हेस्टमेंट करताना मी तुम्हाला सांगितलेलंच की काय 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 गोष्टी आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागतात. इव्हॅल्युएट म्हणजे काय काय गोष्टी आपल्याला बघावं लागणार, कोणते कोणते फॅक्टर आहे. पहिली तर आपल्याला सेफ्टी बघावं लागणार, की आपली जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे, जी 1-2 लाख आहे, ती खालती नाही पडली पाहिजे. सेफ्टी. दुसरी लिक्विडिटी. आता लिक्विडिटी म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, आता समजा आपण एक पकडा की 4 मित्र आहेत, चारही जणांनी 4 जागेवरती इन्व्हेस्टमेंट केली आहे. फॉर एक्झाम्पल, एकाकडे कॅश आहे 100 रुपये, दुसऱ्याकडे 100 रुपयाचा लेट्स पकडा चैन आहे, बघा नॉर्मल मी चैनचा, गोल्डचं आहे. तिसऱ्याकडे 100 रुपयाची प्रॉपर्टी आहे, आणि चौथ्याकडे फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलं, बँकेत ठेवलेले आहे. आता मला सांगा, समोसावाला कुणाला पहिला देईल समोसा? ज्याच्याकडे कॅश आहे त्याच्याकडे, बरोबर. कारण की प्रॉपर्टी विकायला टाइम लागणार, गोल्ड पण तो टाइम तर लागेल, एफडी ला पण वेळ लागेल, बँकेतून आहे. तर ह्याला लिक्विडिटी म्हणतात. तुम्हाला जर लिक्विडिटी बद्दल अजून जाणून घ्यायचं, तुम्ही कमेंट मध्ये टाका, मी तुम्हाला अजून एक सांगेन. ठीक आहे. तर पहिला आपला सेफ्टी आहे, दुसरा लिक्विडिटी आहे, तिसरा रिटर्न. आपल्याला रिटर्न पण बघायचं आहे. असं नाही की बाबा टाकलं 4% 3%, नाही नाही, इन्व्हेस्टमेंट करतोय आपण. रिटर्न. चौथा कन्व्हिनियन्स, आपल्याला ते प्रॉपरली जमलं पण पाहिजे, समजलं पण पाहिजे. राईट आहे की बरोबर आहे की नाही, आपल्याला जमलं पाहिजे की बाबा आपण करू शकतो ते, बरोबर. आता ही सगळी, आणि नंतर काय की तिकीट साईज, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल किती प्रीमियम आहे ते पण तुम्हाला जमलं पाहिजे, की बाबा मी एवढे प्रीमियम पैसा इन्व्हेस्टमेंट किती प्रत्येक महिन्याला मी टाकू शकतो. आणि लास्ट आहे मी टॅक्ससाठी इन्व्हेस्टमेंट. हा भाई, आता हे सगळे फॅक्टर आहेत, सेफ्टी, लिक्विडिटी, रिटर्न, नंतर कन्व्हिनियन्स, नंतर तिकीट साईज, आणि नंतर टॅक्सेबिलिटी. तुम्हाला नाहीच म्हणजे समजलं तर परत व्हिडिओ मागे जाऊन परत बघा. ठीक आहे. कदाचित मी फास्ट जात असेल. मोस्टली तुम्हाला आता मी कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करतात, कोणते कोणते असेट क्लासेस आहेत हे मी तुम्हाला सांगेन. हे मेन मेन आहेत. हे जर कळालं तर तुम्हाला सगळं कळेल. राईट. आता सर्वात टॉपला इक्विटी. इक्विटी म्हणजे काय? शेअर मार्केट. काय म्हणतात? इक्विटी म्हणजे काय? शेअर मार्केट. समजतंय तुम्हाला? ठीक आहे. हे बेसिकली एक इक्विटी आहे, दुसरा फिक्स्ड इन्कम आहे, तिसरा कमोडिटी आहे जो गोल्ड सिल्वर आहे, आणि चौथा रिअल इस्टेट आहे. हे 4 लक्षात ठेवा. आता इक्विटी, इक्विटी जर कोण बोलला म्हणजे शेअर मार्केट. आणि
जास्तीत जास्त हा सर्वात जास्त रिटर्न देतो शेअर मार्केट. आता ह्याच्यामध्ये मोठ्या कंपनी असू शकतात, मध्यम साईज मिड साईज कंपनी असू शकतात, स्मॉल साईज कंपनी असू शकतात, जे कंपनी आल्याच नाहीयेत, अनलिस्टेड त्याला म्हणतात, ते असू शकतात, फॉरेनचे असू शकतात. आता म्युच्युअल फंड पण इक्विटी, एक एक ऍक्च्युअली म्युच्युअल फंड फक्त शेअर मार्केटवरती चालतो, तो पण इक्विटीमध्ये गिनला जातो. कळलं? तर सर्वात जास्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मध्ये हा सगळ्यात मोठा आहे, जिथे 70 बँक असा कुठेही सगळे जास्त इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये करतात. हा लक्षात ठेवा, इक्विटी ई. सेकंड, फिक्स इन्कम. हा सर्वांना माहिती आहे. याला डेप्ट मध्ये पण म्हणतात, डीईबीटी पण म्हणतात, डीईबीटी, याला डेप्ट पण म्हणतात. तर जास्तीत जास्त लोक फिक्स्ड डिपॉझिट विथ बँक, म्हणजे बँकेत जास्त ठेवतात. इथे पण इन्व्हेस्ट करतात 4%. रिकरिंग डिपॉझिट प्रत्येक महिन्याला आपण टाकतो ना, 5,000 2,000 प्रत्येक महिन्याला, आणि वर्षाच्या नंतर पैसे भेटतात. फिक्स डिपॉझिट आपण फिक्स टाकतो आणि रिकरिंग आपल्याला प्रत्येक महिन्याला टाकतो. आता LIC बघितलं तर एन्डॉयमेंट पॉलिसी ही एक फिक्स इन्कम, फिक्स इन्कम भेटतो. फिक्स म्हणजे फिक्स, सगळ्यात बोलतात ना की लेस रिस्कच नाही याच्यामध्ये, फार कमी रिस्क आहे. रिस्क आता काय असू शकतो, इंटरेस्ट रेट प्रत्येक वर्षी कमी जास्त होतो, हा एक रिस्क आहे. समजा बँक वगैरे पडली तर हा रिस्क आहे. सगळ्यात कमी आता एंडोमेंट पॉलिसी आहे, PPF आहे तुमचा, तो असू शकतो. आता सुकन्या समृद्धी योजना आहे, हा फिक्स डिपॉझिट असू शकतो. पोस्ट ऑफिसचे जे मंथली इन्कम बोलतात ना, ते असू शकतात. ठीक आहे, कंपनीचे काही बॉन्ड्स असतात ते असू शकतात. जास्त करून लोकांना फिक्स इन्कम माहिती आहे, पण हा लक्षात ठेवा, ह्याच्यानी तुम्ही जास्त पैसा इन्फ्लेशनला बीट नाही करू शकणार, भले तुम्हाला हा माहिती असेल. राईट. पहिला इक्विटी जो हाय रिस्क आहे, पण तिथे हाय रिटर्न पण आहे. बघा, तुम्ही जेवढा रिस्क घेणार तेवढा तुम्हाला जास्त पैसा भेटणार. मी तुम्हाला पुढे अजून बरंच सांगणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा कोणता येतं, पहिला झाला इक्विटी, दुसरा फिक्स, EF झाला. आता कॉमोडिटी. आता कॉमोडिटी म्हणजे काय, गोल्ड असो, सिल्वर असो, एक गोल्ड फंड वगैरे पण असतात, बॉन्ड वगैरे, आणि कमोडिटीचे ETF पण असतात, ते शेअर मार्केटमध्ये असतात, पण ETF आहे, जे म्युच्युअल फंड सारखंच प्रकार आहे थोडासा, ते तुम्हाला मी नंतर कधी सांगेन, तुम्ही कन्फ्युज व्हाल. आता जसे मी तुम्हाला बोललो ना, जास्तीत जास्त मार्केटमध्ये पब्लिक इक्विटीमध्ये, कारण की जास्त रिटर्न आहे, तसंच कमोडिटीमध्ये सगळ्यात जास्त गोल्डमध्ये टाकतात. आणि एक सांगतोय, गोल्ड हा आहे ना, हा सगळीकडे चालतो, पूर्ण वर्ल्ड मध्ये हा, ही जी करन्सी चालते, गोल्ड. ठीक आहे. तुम्ही माझ्याबरोबर आहात ना, समजतंय, क्लिअर होतंय, ठीक आहे. गोल्ड मध्ये जास्त करून सगळ्या, कारण की गोल्ड असा प्रकार आहे ना, की तुम्ही तुमच्याकडे जर गोल्ड असेल, तुमच्याकडे इक्विटी स्टॉक असतील, बोला माझ्याकडे TCS कंपनीचा स्टॉक्स आहे, माझ्याकडे फिक्स डिपॉझिट आहे, लेट्स बघा SBI ची, आणि माझ्या गावी एक प्रॉपर्टी आहे. तुम्ही समजा कुठे परदेशी गेलात, तर तुम्ही एकमेव गोल्डच आहे, तर तुम्ही तो तिथे व्यवहार करू शकता. तुम्ही बोलू नाही शकत की माझी गावी प्रॉपर्टी आहे, अरे काय होणार आहे, माझी फिक्स डिपॉझिट SBI मध्ये आहे, काय करायचं ते, माझी गावी प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे TC आहे, अरे काय करायचं, गोल्डच आहे जे तुम्हाला कामाला येणार. हा युनिव्हर्सल करन्सी तुम्ही बोलू शकता, हा एक ऍडव्हान्टेज आहे, इथे लोक इन्व्हेस्टमेंट करतात. आता लास्ट म्हणजे रिअल इस्टेट. आता जी आता रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट कसं, की आपल्या घरामध्ये हा इन्व्हेस्टमेंट नाही, हा राहण्यासाठी करतो, पण हा एक टाईपचा फिजिकल असेटच आहे, इन्व्हेस्टमेंट करतोच ना आपण, बरोबर. पण पण ह्याच्यासाठी खूप मोठा फंड लागतो, हे एवढं स्वस्तामध्ये येत नाही. जसं तुम्ही इक्विटी ₹500 घेऊ शकता, फिक्स डिपॉझिट करू शकता, गोल्ड पण घेऊ शकता, पण प्रॉपर्टी खूप महाग आहे, मुंबई शहरामध्ये तर महागच आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बरेच आहे, आता ह्याच्यामध्ये पण एक सुविधा आली आहे. ठीक आहे, REIT करून एक प्रकार आलाय, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. ह्याच्यामध्ये तुम्ही बोलतात ना, की ते असं एक दिलंय की तुम्ही कमी कमी अमाऊंट टाकू शकता आतमध्ये, म्हणजे तुम्ही पण एक रिअल इस्टेट होऊ शकता, घेऊ शकता कमी कमी अमाऊंट मध्ये. ठीक आहे. हे मेन 4 क्लास आहेत, इथेच तुम्हाला फोकस करायचं आहे. एवढं माहिती पडलं तरी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज आलं आहे, बरोबर.
ठीक आहे. हायब्रिड वगैरे ते गरज नाही, बिटकॉइन वगैरे सोडून द्या. हे तुम्हाला 4 लक्षात ठेवायचं आहे. बरं, काय काय ऐकलं? इक्विटी, शेअर मार्केट, फिक्स इन्कम, कमोडिटी, त्यानंतर रिअल इस्टेट. आपल्याला आता इन्व्हेस्टमेंट काय काय रिस्क असू शकतो. पहिला इन्फ्लेशन रिस्क बघायचा, की ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला इन्फ्लेशनला बीट करून देते का. त्यानंतर सेकंड, ती आपल्याला पटकन जेव्हा गरज लागेल तेव्हा आपल्याला देईल का. आता एखादी गोष्ट आपल्याकडे फिक्स डिपॉझिट हा सगळ्यात गरजेचे आहे, कारण की तुम्ही गोल्ड असेल तुम्हाला एवढ्या लवकर विकता आला येणार नाही. एखादी असेल त्याला टाइम लागेल, राईट आहे. त्यानंतर एखादी गोल्ड झालं, इक्विटी पण आपल्याला शेअर विकत लागेल. फिक्स डिपॉझिट पटकन तुम्ही कॅश काढू शकता. ठीक आहे. दुसरं मी लिक्विडिटी रिस्क आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तर झालं, इन्फ्लेशन रिस्क बघायला लागेल, लिक्विडिटी रिस्क बघावं लागेल, क्रेडिट रिस्क बघावं लागणार, की बाबा जिथे आपण इन्व्हेस्ट करतोय ते आहेत काय. फॉर एक्झाम्पल, तुमचा कोणतरी मित्र असेल जो खूप दारू पित असेल, त्यांनी तुमच्याकडून 10,000 मागितले, तर तुम्ही द्याल का. नाही ना. त्याचा क्रेडिट तरी बघा देण्यासारखं आहे का. तर असं आहे. दुसरं मार्केट रिस्क आहे बघा, कुठे जिथे इन्व्हेस्ट करताय तिथे बरोबर आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहे, राईट आहे. तर हा तुम्हाला बघा, तुम्हाला व्हिडिओ आहेत ना, आणि तुम्हाला कोणी मित्र वगैरे लागेल त्यांना त्याशी शेअर करा. हा नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच माहिती नसेल तर फार कठीण होईल, खरं सांगतोय मी, राईट आहे. ठीक आहे. तर माझ्याबद्दल मला सांगायचं म्हटलं तर माझं नाव वल्लभ बोत्रे आहे. मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी इंजिनियर आहे, मी फायनान्स प्रोफेशनल आहे. मला 15 पेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे फायनान्स आणि इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये. मी एक ऑथर आहे, अवेकनिंग द बॉस विदिन हाऊस वाईफ या पुस्तकाचा मी ऑथर आहे. ही इंग्लिशमध्ये पण लिहिलेली आहे, मी मराठीत पण लिहिलेली आहे. आणि मी एक नवीन बुक आणतोय, द रिचेस्ट मॅन फ्रॉम युअर फॅमिली, अशी एक नवीन बुक मी लॉन्च करणार आहे. तुमच्या फॅमिलीमधून सगळ्यात श्रीमंत माणूस बनणे, हा एक पुस्तक मी बनतोय. तर मी तुम्हाला सांगू शकतो, मी पब्लिकला फायनान्शियल फ्रीडम होण्यासाठी मी हेल्प करतोय. जेवढ्या लवकर ते होऊ शकतील याच्यासाठी मी हेल्प करतोय. कसं काय, की त्यांचा जो खर्च मी कसा ऑप्टिमाइज, कसा कमी करू शकतो, ऑप्टिमाइज करू शकतो, कसा मॅनेज करू शकतो, कसा मी त्यांचा पैसा वाढवू शकतो का, ज्याच्यानी ते जेवढ्या लवकर रिटायर्ड होऊ शकतील. आणि ते त्यांच्यासाठी त्यांना जे करायचं आहे ते त्यांच्या पॅशनला फॉलो करू शकतील, ह्याच्यासाठी मी त्यांना फायनान्शियल फ्रीडम बनवतो. मी एक स्टेप बाय स्टेप डिझाईन केलेली आहे प्रोसेस, ज्याच्यानी ते फायनान्शियल फ्रीडम लवकर होऊ शकतात, राईट आहे. सो दॅट दे कॅन लिव्ह अ फुलफिल लाईफ. माझ्याकडे एक आहे, मला आता महाराष्ट्र लोकांना मी स्पेशली मराठी लँग्वेज का चूज केली, कारण की मला महाराष्ट्रीयनला एवढं फायनान्शियली लिटरेट बनवायचं आहे, चांगला एज्युकेटेड बनवायचं आहे, की महाराष्ट्र आपला इंडियातला एक टॉप स्टेट बनला पाहिजे. एक बोलतात ना, की फायनान्शियली लिटरेट स्टेट बनला पाहिजे इंडियामधला, राईट आहे. तर मी तुम्हाला सांगतो, मी एक असा सिक्रेट प्रोसेस शिकलेलो आहे. मी टॉप इंडस्ट्री लीडर आणि कोचेस पासून, आणि मी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांना हेल्प केला त्यांचा पर्सनल फायनान्स ग्रो करण्यासाठी, आणि ऍक्च्युली हा काम केलेलं आहे, राईट आहे. सर, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्हाला वाटलं की हा मला नॉलेज खूप चांगला नॉलेज आहे, तर तुम्ही शेअर करू शकता. तुम्ही माझ्या मिशनचा पार्ट बनू शकता. तुम्हाला जर महाराष्ट्राला हेल्प करायचं असेल, किंवा तुम्हाला एखाद्या माणसाला इन्व्हेस्टमेंट फायनान्सचा नॉलेज देऊ शकतो, तर तुम्ही हा नक्कीच लाईक तर कराच, शेअर करा, लोकांना शेअर करा. आणि जर तुम्हाला नाही समजलं, परत परत बघा, राईट आहे. जर तुम्हाला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं, तुम्ही माझ्या वेबसाईटला बघू शकता, मी लिंक्स आतमध्ये दिलेले आहे. तुम्ही माझी प्रायव्हेट कम्युनिटी जॉईन करू शकता, ठीक आहे. आणि तुम्ही माझ्यावर 1 on 1 करू शकता. मी लवकरच अशी गोष्ट तुम्हाला मी सादर करणार आहे ना, तर तुम्ही म्हणजे तुम्हाला खूप ते तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला हेल्प करेल, राईट. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि ज्याला गरज आहे त्याच्याकडे तुम्ही शेअर करा. हे खूप गरजेचं आहे. हेल्प मी टू हेल्प यू, हेल्प मी टू हेल्प अदर्स. ठीक आहे. तर थँक्यू व्हेरी मच. आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि तुम्ही असंच तुमचं वेल्थ वाढवत राहा. ठीक आहे. आपण नक्कीच, मी अजून एक सांगेन, मी असे मी 9 सिरीजचे व्हिडिओ आणणार आहे, जिथे
एक 20 वर्षाचा मुलगा जर 3 लाखापेक्षा कमी कमवत असेल, जर 3 ते 5 लाखापर्यंत कमवत असेल, की 5 लाखाच्या वरती कमवत असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे? ह्या 20 वर्षाचे 3 मुलं, एक कमी वर्ष 20 वर्षाच्या आसपासला 3 लाखाच्या कमी कमवतो, एक 3 ते 9 लाखामध्ये आणि एक 9च्या वरती. हे 3 व्हिडिओ परत 30 वर्षाच्या मुलाला सेम 3 लाखाच्या आतमध्ये, 3 ते 9 आणि 9 ते 9च्या नंतर आणि 40 वर्षाच्या सेम. तर मी असे 9 व्हिडिओ घेऊन येतात सिरीज. तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मुलांना फायदेशीर आहे, तुम्हाला पण फायदेशीर आहे. तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा नॉलेज मिस करू नका. प्लीज सबस्क्राईब करा जर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम व्हायचं असेल आणि तुम्हाला तुमचं वेल्थ वाढवायचं असेल. तर थँक यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. गॉड ब्लेस यू.